टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव वाकुळणी आणि त्याचबरोबर आसपासच्या परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। सध्या मी याच ठिकाणी उभा आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य बघितली तर वाकुळणी शिवारात मी उभा आहे आणि या शेतात संपूर्णतः पाणी साचल्यामुळे या शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर काल याच परिसरात मोठा पाऊस झाला आणि या ठिकाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळालं। यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मशागतीचा हा काळ होता, मात्र मशागतीऐवजी या पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची दानादान उडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या परिसरातले काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू। मला बाबा तुमचं नाव सांगा। बाबासाहेब कडवा कोळकर। बरं, काय नुकसान झालं? कालचा घटनाक्रम पावसाचा कसा होता? कालचा इतका पाणी झाला का आमच्या आयुष्यात कधी इतका एकंदर पाणी पडलं नाही एक दिवसात। त्या पाण्यात इतकं पाणी झालं या पावसाचं का आमच्या स्वतःच्या विहिरीत वावरातनं पाणी मावल्यामुळे विहिरीत गेलं, विहीर गबरली त्यात पूर्ण। डाळिंबात इतकं पाणी साचलं खूप नुकसान झाली आणि त्यातल्या त्यात शासनानं कर्जमाफीची घोषणा केली। ते माफी नाही पण ते पंचनामे जे प्रति होत्या काही विमे नाही आणि त्यात विहीर पडली। आता शेतकऱ्यांनी काय करायचं? आता काय मागणी? शासनाने काहीतरी त्यात आता भर टाकून सनी आमच्या विहिरीची दुरुस्ती करता हे नुकसान भरपाई हे द्यावं एवढी आमची विनंती आहे शासनाला। अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहे, मला सांगा काय घटनाक्रम होता, काय नुकसान? माझं नाव सोपान काळे, बाजार वाहेगाव। आपल्या विहिरीत बी पाणी गेल्यामुळं विहिरीची फार्मे ढसाळी आणि शेडनेटची बी नुकसान झाली। शेडनेट बी उडून गेलेलं आहे, परत माती बी खंगून गेली ओढे पडल्यावर। बरं, काय मागणी? मागणी शासनाकडून मागणी एवढीच अपेक्षा आहे, काही नुकसान भरपाई तातडीने लवकर मदत मिळावं। बरं, काय सांगता येईल काका, कशा प्रकारे या ठिकाणी? मी बाबासाहेब ड्युटी बाजार आहे का। या पावसामुळे बाजार वाहेगावच्या नजीक नाल्याच्या जवळ आमची शेती आहे, तिथे भरपूर पाईप होते, ते पाईप पण वाहून गेले। मोसंबीची बाग सगळी पडली। भरपूर नुकसान झालेलं आहे। काय मागणी? काय मागणी काय आता नुकसान भरपाई मिळावा हीच मागणी असते। मागणी काय? एकूणच आपण जर बघितलं तर नुकतंच या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सविस्तर आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरी असतील तर दुसरीकडे फळबागांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक जे नुकसान आहे ते शेतकऱ्यांचं याच परिसरातल्या झाल्याचं काल पाहायला मिळते। खरं तर मशागतींचा हा काळ होता, मात्र पाऊस जो आहे तो या ठिकाणी जोरदार झालेला आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतांना सुद्धा तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते या परिसरात एकूणच संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे नुकसान पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी। त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे देखील होणार आहे आणि किती हेक्टरवर नुकसान झालंय हा आकडा अगदी थोड्याच दिवसामध्ये समोर येईल। त्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा या नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा आता लागलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।